तर शेजारी देश भारतात दहशतवादी घुसवून कारवाया करतात हे आपल्याला नमन आहे. मात्र भारत आणि म्यानमारच्या सीमेवर अशा एका घुसखोरीचा पर्दाफाश झालाय की ज्यामुळे भल्या भल्यांची झोप उडावी. कारण ज्या घुसखोरांना पकडलंय ते ना पाकिस्तानी आहेत ना बांगलादेशी. मग हे कोण आहेत? घुसखोरीचा त्यांचा उद्देश काय होता? बघूया हा स्पेशल रिपोर्ट. आधी भारतात घुसखोरी, मग सीमा ओलांडून म्यानमारमध्ये अतिरेक्यांना ड्रोन प्रशिक्षण देणाऱ्या 7 परदेशी नागरिकांना अटक. भारताची पूर्व सीमा असुरक्षित करण्याचा कट पाकिस्तान की चीनचा. पूर्व आणि ईशान्य भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाल्याची शक्यता निर्माण झाली. कारण राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सोमवारी अटक केलेल्या 7 परदेशी नागरिकांनी म्यानमारमध्ये घुसखोरी केल्याचं आणि तिथे असलेल्या काही बंडखोर अतिरेकी गटांना प्रशिक्षण दिल्याचं समोर आलं. एनआयनं दिलेल्या माहितीनुसार या 7 जणांनी अवैधरीतीनं भारतात घुसखोरी केली. त्यानंतर ते मिझोराम मार्गे म्यानमारमध्ये गेले आणि तिथं त्यांनी अतिरेकी गटांना प्रशिक्षण दिलं. ईशान्य भारतातील उल्फाय, NSCNK यासारख्या बंडखोर गटांचे काही अतिरेकी म्यानमारमध्ये आहेत. या 7 जणांनी त्यांना दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण दिलं असावं अशी शंका एनआयला आहे. आता घुसखोरी ही म्यानमारमधून सुद्धा सुरू होते का? तर थोडक्यात त्याचं विश्लेषण असं आहे की ही घटना अत्यंत सिरियस आहे. कारण ईशान्य भारतामधली जी बंडखोरी आहे ही जवळजवळ संपलेली आहे. त्यामध्ये भारतीय सैन्याने आपलं रक्त सांडून ईशान्य भारताला आता पूर्णपणे मोकळं केलं आहे. तर अशा वेळेला आपले शत्रू पुन्हा एकदा ईशान्य भारतामध्ये गडबड किंवा बंडखोरी किंवा हिंसाचार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये 6 जण युक्रेनचे नागरिक असून 1 जण अमेरिकन आहे. ईशान्य भारताशी युक्रेन किंवा अमेरिका या दोन्ही देशांचा संबंध असल्यानं हे मर्सिनरीज म्हणजे भाडोत्री सैनिक असण्याचीही शक्यता आहे. एनआयच्या जाळ्यात अडकलेल्या 7 परदेशी नागरिकांनी अतिरेक्यांना ड्रोनचं प्रशिक्षण दिले असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणासाठी युरोपमधून ड्रोन आणल्याचंही तपासात स्पष्ट झालंय. यामुळे या घटनेचं गांभीर्य आणखी वाढलंय. गेल्या काही वर्षात युद्धतंत्रामध्ये बरीच प्रगती झाली आहे. युक्रेन युद्ध असो की ऑपरेशन सिंदूर किंवा सध्या सुरू असलेलं इराणचे हल्ले, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे होताना दिसतोय. बंडखोर गटांनी हे तंत्रज्ञान आत्मसात केलं तर देशाच्या सुरक्षेला असलेला धोका कैक पटीने वाढू शकतो. ईशान्य भारतातले काही बंडखोर गट जे म्यानमारच्या जंगलात लपून राहिलेले आहे की जे अजूनसुद्धा भारत सरकारच्या विरोधात लढण्याच्या गोष्टी करत आहेत, तर त्यांच्याशी यांनी संबंध साधला असावा. आणि या गटांना ते आता नवीन शस्त्र शिकवत आहेत ज्याचं नाव आहे ड्रोन. आणि ड्रोनचा वापर करून ते भारताच्या ईशान्य भारतातल्या वेगवेगळ्या सेन्सिटिव्ह ठिकाणी हल्ले हे करू शकतात. देशाच्या पश्चिम आणि उत्तर सीमा कायम असुरक्षित राहतील यासाठी त्यांनीच अतिरेक्यांना प्रशिक्षण देणाऱ्या या युक्रेनच्या सैनिकांना भाडोत्री प्रशिक्षक म्हणून म्यानमारला पाठवल्याची शंका घेतली जाते. युक्रेन आणि अमेरिकेचे नागरिक एकत्र येऊन जर काम करत असतील तर त्यांना एकत्र कोणी आणलं याच्यामागे जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याला असं दिसतं याच्यामागे फक्त 2 किंवा 3च देशांचा हात असू शकतो. एक तर अर्थात आहे चीन, दुसरा आहे पाकिस्तान. पाकिस्तानी आता हे युक्रेनियन नागरिक आणि अमेरिकेचे नागरिक पाठवून जे बंडखोर ईशान्य भारताचे अजूनसुद्धा बंडखोरी करत आहेत त्यांना ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न हा करत आहे. दिल्लीतल्या एनआय कोर्टानं या 7 जणांना 11 दिवसांची कोठडी सुनावली. ही टोळी नेमकं कुणासाठी काम करते, त्यांना अर्थपुरवठा कसा झाला, त्यांनी कुणाला ड्रोनचे धडे दिले हे त्यांच्या चौकशीतून समोर येईल. मात्र ईशान्य आणि पूर्व भारतात गोंधळ निर्माण करण्याचा एक मोठा प्रयत्न या कारवाईनं हाणून पाडलाय हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.